नमस्कार. उत्सव स्वातंत्र्य दिनाचा आपण साजरा करतो आहोत. भारताच्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण होतात आणि या अनुषंगाने आपण काही मुद्द्यांवरती विचार करतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जे आता भाषण केलं थोड्या वेळापूर्वी, त्यामध्ये बऱ्याच मुद्द्यांचा परामर्श त्यांनी घेतलेला आहे, बऱ्याच मुद्द्यांची मांडणी त्यांनी केलेली आहे. पण या मुद्द्यांना फक्त स्पर्श करून चालणार नाहीये. त्या मुद्द्यांमधली जी वास्तविकता आहे, ते वास्तव जे आहे आणि त्याबद्दलच्या तरुणांच्या मनामध्ये असलेल्या, महिलांच्या मनामध्ये असलेल्या ज्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा आपल्याला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायला हव्यात. नेमकं तरुणांना काय वाटतं, नेमकं महिलांना काय वाटतं. मगाशी मी तुमच्याकडे येत होतो आणि तुम्हाला काही मुद्दे यामध्ये मांडायचे आहेत की पंतप्रधानांनी जे भाषण केलेलं आहे, या भाषणामध्ये एक महिला म्हणून तुम्ही कोणत्या अँगलनं पाहत होता, कोणत्या अपेक्षा तुमच्या होत्या आणि त्या भाषणातून तुम्हाला काय मिळालं, काय मत आहे त्यात? सर्वप्रथम मी हे म्हणेन की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे भाषण केलं आज स्वातंत्र्य दिनापर, त्याच्यावर आपण त्यांचे भरपूरसे मुद्दे बघितलेत की इंडियन इकॉनॉमी कशी प्रोग्रेसिव्ह झाली आहे. म्हणजे 10th पोझिशनवरनं ती आता विदिन 2 इयर्स 3rd पोझिशनवर येणार आहे. हे वगैरे सर्व चांगलं आहे. इवन यूथसाठी बरेचसे प्रोग्राम्स आहेत, फार्मर्ससाठी आहे, टेक्नॉलॉजी प्रोग्रेसिव्ह आहे, विमेनसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी ज्या काही स्कीम्स आज आहेत इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, पास केल्या आहेत, इम्प्लिमेंटेशन त्याचं बरोबर नाही आहे कारण त्या पोचल्या जात नाही आहेत बऱ्याचशा महिलांपर्यंत. तर ते आधी व्यवस्थित काम झालं पाहिजे, जेणेकरून ते फक्त पास होणं महत्त्वाचं नाही आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन महत्त्वाचं आहे, तरच त्याचा तो फायदा घेऊ शकतील सर्व महिला. सेकंड थिंग, बऱ्याचशा फिमेलसाठी ज्या योजना आहेत, जसं बेटी बढाओ बेटी पढाओ अँड ऑल, सुकन्याचं जे एक आहे, त्याच्यात मी फक्त एवढं म्हणेन की फक्त त्यांचं सेल्फ रिस्पेक्ट, एम्पॉवरमेंट आणि प्रोग्रेस वगैरे आपण बघतो, दॅट इज ओके, बट वॉट अबाउट देअर सेफ्टी अँड सिक्युरिटी. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय, म्हणजे पंतप्रधानांना मी हा प्रश्न विचारू इच्छिते की आज आपण निर्भया केस पाहिली आहे, त्याला साधारणतः डिसेंबर 2012मध्ये ते घडलं आहे, इफ आय एम नॉट रॉंग. त्याच्यानंतर आपण म्हणजे कंटिन्युअसली बघतो आहे 13, 14, 15 आणि आज आपण 16मध्ये आहोत, तरी हे गँग रेप्स आणि आज लहान मुलगी ही सेफ नाही आहे. प्रधानमंत्रीने सांगितलं की महिला जो बहनें हैं हमारी वो रात को भी जॉब पे जा सकती है. दे आर सेल्फ एम्पावर्ड, दे कॅन डू देअर जॉब्स इवन ड्युरिंग नाईट आवर्स, बट इज इट सेफ फॉर विमेन? सिक्युरिटी वगैरे तुम्ही आहेत, बरेचसे ॲप्स आहेत, आम्ही आता पाहिलेले आहेत की महिलांसाठी विथ यू म्हणून बरेचसे ॲप्स आहेत की तुम्ही ते हेल्पलाईनवर तुम्हाला सिक्युअर करू शकतो. पण तरीही बऱ्याचशा योजना आहे, पोलीस सिक्युरिटी आहे, बरंच काय आहे आमच्या आज भारतातलं जे प्रोग्रेसिव्ह इफेक्टिव्ह जे काय इम्प्लिमेंटेशन होतं आहे, तरी पण विमेन सेफ आहे का? त्याच्यासाठी मी त्यांना एक स्ट्रॉंगली, मी खरं तर खूप राग येतो महिलांना की हे रोज आम्ही न्यूजपेपरवर वाचतोय की आज असं झालं तसं झालं. कालच विक्रोळीला परत एक केस अशी झालेली आहे लहान मुलीवर. मग हे केव्हा थांबणार आहे? ह्याच्यासाठी काय लॉ पास झाला असेल तर त्याचं फक्त पास होणं नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि असा स्ट्रिक्ट जी काय हे झालं पाहिजे, कायदा कानून बसला पाहिजे, कायद्याची जी अंमलबजावणी आहे की हा गुन्हा पुन्हा फ्युचरमध्ये रिपीट झाला नाही पाहिजे, की आम्हाला पुन्हा ज्या महिला इंडियन पीपलला हा पुन्हा कधीच न्यूजमध्ये आलं नाही पाहिजे की आज ह्या महिलेवर, स्त्रीवर किंवा वृद्ध महिलेवर, यंग, नॉट ओन्ली यंग बट किड्स आर ऑल्सो असॉल्टेड, त्यांच्यावर हॅरासमेंट होते, मोलेस्टेशन होते, रेप्स होते. पण विमेनचं सेफ्टी अँड सिक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस आणि त्यांच्यासाठी लॉ रेग्युलेशन पास होऊन जे कोण क्रिमिनल्स आहेत त्यांना अगदी म्हणतात ना, त्यांच्या अगेन्स्ट दंडनीय कारवाई झाली पाहिजे, की असं त्यांना पनिशमेंट झालं पाहिजे की त्यांनी पुन्हा दजावले नाही पाहिजेत असं काहीतरी क्राईम करायला. आमची फक्त ही एवढीच मागणी आहे की गव्हर्नमेंटने असं त्यांच्या अगेन्स्ट कारवाई केली पाहिजे. आणि हे सगळे जे प्रकार आहेत, म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. अनेक आपल्याला असे इन्सिडेंट पाहायला मिळतात समाजामध्ये आणि त्यामध्ये महिला या सुरक्षित नसल्याची भावना त्यामुळे बळावायला लागते. कायदे तर खूप सारे आहेत, कायदे खूप केलेले पण आहेत सरकारने, फक्त प्रश्न येतो तो अंमलबजावणीचा. ती अंमलबजावणी नेमक्या पद्धतीने आणि कडक पद्धतीने जर झाली तर कदाचित या सगळ्या प्रश्नांना आळा बसू शकतो आणि महिला सुरक्षित आहे त्याचा कुठेतरी आपल्याला एक ज्याला आपण दिलासा म्हणतो तसा मिळू शकतो. पण त्याच अनुषंगाने मला वाटतं तुम्हाला पण काही मुद्दा मांडायचा होता. काय नेमकं तुम्हाला मांडायचं आहे?
मला असं म्हणायचं होतं की या समाजामध्ये जर स्त्री हे अर्ध जग आहे तर तिचं संरक्षण व्हायलाच हवं. दुसरी गोष्ट आहे महागाईचा मुद्दा. त्यांनी महागाई कमी केली असं म्हणतात, पण काही दिसत नाही. सकाळी 500ची नोट मोडली की संध्याकाळपर्यंत जाते. मला सांगा, कोणताही गरीब एका टायमाचं खाल्ल्यानंतर दुसऱ्या वेळेला विचार करणार की दुसऱ्या वेळेला मी काय खाऊ? मग तुम्ही म्हणता महागाई कमी केली, तर वाटतंय का? नाही वाटत आहे. मग कायदा सुव्यवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांचं सुव्यवस्था, कायद्याची सुव्यवस्था आणि योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत जाणारा जो वापर आहे तो होतोय का? कारण मधली जी सिस्टीम आहे त्या फुलनताई म्हणाल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये या सरकारनं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. केवळ जोशपूर्ण भाषण देऊन होणार नाही, तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं मी अगदी त्यांचं बोलण्याचं स्वागत करेन. फक्त बोलून चालणार नाही, प्रत्यक्ष कृतीची जोड त्याला द्यायला पाहिजे. मगाशी आमच्या त्या मैत्रिणींनी पण तोच मुद्दा मांडला होता की फक्त पल्लेदार वाक्य, मोठे मोठे शब्द वापरून चालणार नाही. आपल्याला फक्त बोलून चालणार नाही, आपल्याला काहीतरी करायला पण लागेल. आपण नेमकं काय करणार आहोत, प्रत्यक्ष आपण ती कृती करतो आहोत का? मला वाटतं या स्वातंत्र्य दिनाचा जो संकल्प असेल तो हाच असला पाहिजे की फक्त आपण विचार करायचा नाहीये, तर त्या विचाराला कृतीची जोड सुद्धा द्यायची आहे. मला तू सांग, तू भाषण ऐकलेलं आहेस पंतप्रधानांचं, एक तरुण आहेस, कॉलेजमध्ये तू शिकतो आहेस, तुझ्या अपेक्षा पंतप्रधानांच्या भाषणाकडनं काय होत्या आणि तुला काय मिळालंय? तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर? माझं नाव कुमार निखिल पिंगुळकर, सिद्धार्थ कॉलेज बुद्धभवन, NSS थर्ड इयर व्हॉलेंटियर. मोदींचं भाषण हे अक्षरशः बोलतात ना, तरुण पिढीला उत्साह देणारं आहे. पण नागरिक म्हणून आपण भारतासाठी काय करतो? प्रथमतः त्यांनी स्वच्छ भारत अभियान राबलं, त्यामध्ये नागरिक म्हणून आपण किती हे करतो? नेहमी आपण नेत्यांना देश जोडतो. समाजाकडे स्त्रियांचा बघण्याचा दृष्टिकोन मुळात वेगळा आहे. आजकालची तरुण पिढी जसं काळाप्रमाणे बदललं, आधुनिकरण झालं, विकासाच्या आपण खूप झपाट्याने गेलो. येत्या 10 वर्षामध्ये खूप चेंजेस झाले. मोदी तसं बोलतात की आता समाजाकडे स्त्रियांचा बघण्याचा दृष्टिकोन हा मुळात वेगळा आहे. पण स्त्रीला रिस्पेक्ट देताना आज दिसत नाही आहे. सुरक्षेची बाब मुळात ही अशी आहे की जेव्हा रात्री स्त्री जाते तेव्हा मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा इतर पिढी म्हणजे इतर जे आहेत म्हणजे समाजातील इतर वर्गातले ज्या टोळी आहेत त्याला आपण स्वतः जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत होणार नाही. नेहमी आपण नेत्यांना जबाबदार देतो. ह्याच्यावरती पोलीस ह्यांनी सुद्धा स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे. आपण बोलतो की पोलीस आपल्यासाठी असतात, सेफ्टीसाठी असतात स्त्रियांच्या, पण पोलीस तरी कुठेतरी दबावाखाली असतात. पोलिसांनी ते न करता आपण आपले कर्तव्य काय पाडले पाहिजे आणि नागरिक म्हणून आपण भारतासाठी काय केलं पाहिजे. स्वच्छतेमध्ये बोलल्यात मोदी की प्रत्येक ठिकाणी टॉयलेट्स गावामध्ये. मुळात मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वेच्या पटरीवरती जे शौचालय होतं ते ग्रामीण भागाकडे मुळात तिकडून लक्ष देण्याच्या अगोदर पहिला शहरी भागात लक्ष दिलं पाहिजे. ट्रेनमधनं आपण थुकतो, आपण आपल्या देशामध्ये काय कर्तव्य आपण पार पडतो? आपण जेव्हा फक्त अधिकारांची भाषा करतो, आपल्याला अधिकार हवे असतात, आपल्याला खूप सारे अधिकार, आपल्या राईट्सच्या संदर्भामध्ये आपण वारंवार बोलत असतो, पण आपल्या कर्तव्यांची जाणीव मात्र आपण नेमकी विसरत असतो. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खरं म्हणजे तू मांडलेला. मला तुझ्याकडे यायचं आहे. तू पण भाषण पंतप्रधानांचं ऐकलेलं आहे. जसं आता हा म्हणाला की फक्त आम्ही अधिकारांची भाषा करतो, कर्तव्यांचा विसर आपल्याला पडतो. बारीक बारीक गोष्ट म्हणजे आता ग्रामीण भागातला मुद्दा आपण चर्चेला आणलेला आहे की ग्रामीण भागातली स्वच्छतेची सगळे जे मुद्दे आहेत, पण शहरामध्ये सुद्धा ते आपल्याला कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळतं. तुझं काय नेमकं मत आहे? माझं दुसरं आहे म्हणजे माओवाद, नक्षलवाद का निर्माण झाला? त्यांच्या काहीतरी गरजा असतील म्हणून ते त्या बाजूने गेले. सरकारने त्यांच्या बाजू ऐकून घेतल्या नाहीत, त्यांच्या गरजा त्यांनी ऐकून घेतल्या नाहीत, म्हणून त्यांनी आज तो मार्ग निवडला आहे. आता त्यांनी जी रिक्वेस्ट केली त्यांना की तुम्ही परत या तुमच्या घराकडे, पण त्यांनी पहिलं ऐकून घेतलं पाहिजे की आज त्यांचं मत काय आहे, त्यांना कुठल्या गरजा त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्या सरकारने फर्स्ट ऑफ ऑल त्या ऐकून घेतल्या पाहिजेत, मग काहीतरी सुधारणा होतील. नक्षलवाद किंवा तिकडे मुलांचा विद्यार्थी तिकडे जाणार नाही त्या मार्गाने. स्वतःसाठी मोदीने काहीतरी केलं पाहिजे, त्यांची मतं ऐकून घेतली पाहिजेत. फक्त मोदींनी हे केलं पाहिजे असं म्हणून आपल्याला चालणार नाही. आपण तरुण म्हणून सुद्धा बऱ्याच गोष्टींचा विचार करू शकतो आणि आपण वारंवार मागापासून जे म्हणतो की विचारांना कृतीची जोड हवी, तर ती नेमकी आपण कशी देणार? हा मित्र माझा मगापासून उभा आहे, सकाळपासून तू इथे आहेस, स्टुडिओमधनं अख्खं भाषण तू पंतप्रधानांचं ऐकलेलं आहेस, तुझी काय रिएक्शन आहे? सर, सर्वप्रथम मला सांगावं असं वाटतं की कोणताही कायदा आपण म्हणतो की आपण दरवेळेस कायद्यावरती विसंबून राहतो की एखादी कृती घडते तर त्या कृतीला जेव्हा आपण म्हणतो की असा कायदा हवा की इतका स्ट्रॉंग कायदा जेव्हा बनतो की तेव्हा आपण त्या कायद्यावर विसंबून न राहता की आपली कुठेतरी मानसिकता देखील आपण कुठेतरी बदलायला हवी. जोपर्यंत आपण मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कोणताही कायदा
आपल्यासमोर लागू पडणार नाही असं मला वाटू लागतं. त्यासाठी एक उदाहरण देऊ इच्छितो. जेव्हा इंग्लंडमध्ये चोरी व्हायच्या तेव्हा लोकांची मानसिकता काय असायची की कोणताही कायदा करून ती चोरीच्या प्रकरणं कुठेतरी थांबवण्यासाठी तिथं लोकांना भर चौकात फाशी दिली जायची. तर त्या फाशी देण्यासाठी लोकांना तिकडं भरपूर गर्दी असायची. ती गर्दीमधील लोक आहेत ना, त्या एका माणसाला चोरी केल्यामुळे तिथे फाशी देत असताना जो घोळका असायच्या घोळक्यामध्येच चोरी केली जायची, पाकिट मारली जायची. सांगायचं तात्पर्य इतकंच की आपण कोणताही कायदा जो लागू पडत नाही तर आपली मानसिकताही देखील कुठेतरी आपण केली पाहिजे की आपण समाजाचं काहीतरी घेणं लागतो, समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि त्यामुळेच आपण कुठेतरी एक युवकांचा देश आणि युवकांच्या जबाबदाऱ्या कुठेतरी आपण आपल्यापासून सुरुवात करायला हवं. आणि तेव्हा मला निश्चितच वाटू लागतं की तरुणांमध्ये ती ताकद असते की लात मारून तिथं पाणी काढण्याची. परंतु आजचा तरुण, आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याची आज जाणीव कुठेतरी आपल्याला राहत नाही. कारण ती तळमळ जी स्वातंत्र्यापूर्वी आपल्या युवकांमध्ये होती ती तळमळ आज कुठेतरी आपल्या युवकांमध्ये राहिली नाही आहे. जोपर्यंत या गोष्टीची जाणीव होत नाही ना तोपर्यंत आपला समाज हा पुढे जात नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. समाज घडवण्यामध्ये तरुणांची भूमिका ही अत्यंत कळीची असते, अत्यंत महत्त्वाची असते. या आपल्या मित्रांनी खूप चांगला मुद्दा मांडला की फक्त आता कसं झालं की पूर्वीच्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी चळवळ उभारली होती त्यामध्ये तरुणांचा सहभाग हा लक्षणीय होता. तरुणांना अत्यंत अगदी जिव्हाळा वाटायचा, तळमळ वाटायची आणि आतून ती सगळी भावना त्यांची जी होती ती येत होती. पण कुठेतरी आताचा काळ असा आहे की आपण स्वकेंद्रित झालेलो आहोत, आपण समाज केंद्रित किंवा आपण देश केंद्रित झालेलो नाही आहोत. आणि कुठेतरी ही जी भावना आहे ही बदलायला हवी. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये सुद्धा तो मुद्दा होता की सशक्त देश कधी होईल, जेव्हा समाज सशक्त होईल. आणि हा सशक्त समाज जर घडवायचा असेल तर आपल्याला बोलायला हवं आणि फक्त बोलून चालणार नाही तर कृती पण करायला हवी. आणि तरच खरं म्हणजे हा जो स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आहे तो आपण अगदी मनापासून साजरा करू शकतो. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर सुद्धा आपण या सगळ्यांशी सविस्तर चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा उत्सव स्वातंत्र्य दिनाचा.